नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भारतीय जनता पक्षाने सासवड शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि एक सामाजिक कार्यकर्त्यामध्ये विद्यार्थी संघटनेमध्ये काम केलेल्या एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. संतोष एकनाथजी जगताप या तरुण कार्यकर्त्याची सामाजिक कार्यकर्त्याची पक्षाने कामाची दखल घेऊन एक मोठी संधी त्यांना दिलेली आहे. अभिनंदन संतोषजी. सासवड शहर आगामी नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टिकोनातून आपल्यावर फार महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे. सासवड तालुक्याचं ठिकाण आहे, सासवडला नगरपालिका आहे. आपण कशा प्रकारे ही जबाबदारी पेलणार आहात? प्रथमतः माझ्यावर ही जबाबदारी टाकल्याबद्दल मी पक्षाचे सर्व अध्यक्ष असतील, आमचे मार्गदर्शक असतील, जसं आत्ता भाऊंनी जसं सांगितलं की जे आपले देवेंद्रजी फडणवीस असतील, बावनकुळे साहेब असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे असतील, त्याचबरोबर तालुक्यामधील आपले पदाधिकारी बाबाराजे जाधवराव असतील, जालिंदरभाऊ असतील, अशोकराव टेकडे असतील आणि आत्ता ज्यांची निवड झाली हे आमचे सहकारी निलेश भाऊ जगताप, या सगळ्यांच्या माध्यमातून आज हे पद मला मिळालं. पण मी पहिल्यांदा तुम्हाला अनुभवाने सांगू शकतो की हे फक्त भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या माणसाची जर कुठल्या पदावरती निवड होणार असेल तर त्याचं काम पाहिलं जातं, कुठला वशिला चालत नाही. आणि वशिलेबाजी ही म्हणजे मी आत्ता मागील ज्या पक्षामध्ये काम करत होतो त्या पक्षाच्या कामामध्ये आणि हे भारतीय जनता पक्षाच्या कामामध्ये जर बदल पाहिला तर काम करणाऱ्या माणसाला इथं किंमत आहे. आणि तेच की आत्ता तुम्हाला ह्या पदाच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली त्यातनं जाणवते. आणि तुम्ही आत्ता जसं विचारलं की आगामी काळातील सासवड नगरपालिका असतील, लोकसभा असतील, विधानसभा असतील, तर त्यामध्ये बारामती मिशन हे एक लोकसभेकरता पहिलं जे आमच्या पक्षाचं ध्येयधोरण आहे त्यामध्ये तर काम करणारच आहोत. आणि यावेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हे सासवड नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त कसे जातील याच्यासाठी प्रयत्न करून आवर्जून यावेळेस भारतीय जनता पक्षाचा तिथे माणसं जातील याचा प्रयत्न आम्ही करू. या ठिकाणी एवढं सांगतो. संतोषजी, आपण विद्यार्थी संघटनेत काम केले, प्रतिष्ठानच्या माध्यमातून विशेषतः कोरोना काळात गोरगरिबांना फार मोठी मदत आपण पोहोचवलेली आहे. शैक्षणिक काम असेल, सामाजिक काम असेल, आपण सातत्यानं तालुक्यावर फिरत असतात. परंतु सासवड शहरामध्ये आता संघटन बांधण्याचं फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. या सर्व अनुभवाचा कसा फायदा करून घेणार? सर, प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी गेले 15 ते 16 वर्ष काम करतो आहे. आणि त्याच्या आधीपासून विद्यार्थी संघटनेपासून म्हणजे कॉलेज जीवनामध्ये असताना 97 सालापासून मी काम करतो आहे. आणि त्यामुळं जवळजवळ 27-28 वर्ष झालं आपण या संघटनामध्ये काम करतो आहे. ह्या काम करत असतानाचा जो अनुभव मिळालेला आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊनच आत्ता सासवड शहरामध्ये भाजपची संघटना राबवण्याकरता आणि जास्तीत जास्त माणसं आपल्या पक्षामध्ये कशी येऊन एक बळकट संघटना कशी होईल याचाच आपण प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न करील. पण तुम्ही जसं सांगितलं तसं तालुक्यामध्येच नाही सर, मी भोर आणि वेल्हे भागामध्ये सुद्धा काम करत आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून. आणि आत्तापर्यंत म्हणजे जर माझा आलेख जर पाहिला तुम्ही तर मी विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक आणि आरोग्य या दोन गोष्टी जास्तीत जास्त काम करतो आहे. आणि करोनाच्या काळापासून मला एक संस्था पुण्यातली जॉईन झाली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपण दर महिन्याला 150 किराणा किट वाटप करत असतो आहे. आजपर्यंत मी जवळजवळ तालुक्यामध्ये 9,000+ किराणा किट वाटप केलेले आहेत. आणि सायकलच्या माध्यमातून आम्ही जे दरवर्षी सायकल वाटप विद्यार्थ्यांकरता करतो तर जवळजवळ 900 सायकली आत्तापर्यंत मी वाटलेल्या आहेत. आणि बाकीच्या तर गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य असेल आणि आम्ही नवीन एक शैक्षणिक आपण मदत योजना विद्यार्थ्यांकरता केलेली आहे की 12वी पास झाल्यानंतर फक्त आपली घरची परिस्थिती जर कमकुवत असेल आणि शिक्षण घेता येत नसेल तर अशी विद्यार्थीसुद्धा आम्ही त्यांना रोख स्वरूपात मदत करून दत्तक घेतो आहे. बाकीच्या कामापेक्षा प्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांना आणि जर कुटुंबाला मदत झाली तर ते महत्त्वाचं असतं. बाकी वायफट काम करून किंवा खर्च करून न करता आम्ही या पद्धतीने काम करत असल्यामुळे तळागाळामध्ये आम्ही पोचलेलो आहोत. आणि उगाच दिखावपणाची कामं आम्ही करत नाही. त्यामुळे तळागाळात पोचल्यामुळे फक्त प्रत्येकाच्या आम्ही हृदयामध्ये आहे आणि त्याचाच थोडंसं आम्ही लाभ घेऊन एक संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. नरेंद्र मोदी साहेबांचा संपूर्ण जगभर डंका आहे. या सत्तेचा फायदा सासवडला तुम्ही कोणत्या प्रकारचे विकास कामं आणू इच्छितात?
सासवडचा बदल कसा करू इच्छितात, सासवडला कोणती विकास कामं करण्यासाठी निधी आणायचा प्रयत्न करणार आहात? सासवड शहरामध्ये विकास कामं करायची आहे तर भरपूर प्रमाणात करता येतील. आजसुद्धा जर पाहिलं तर पहिला सासवडच्या जो रस्त्यांचा प्रश्न पाहिला तर अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी रस्ते हे खड्डेमुक्तच रस्ते आहेत. म्हणजे आपण जर शोधलं तर खड्डा नसणारा रस्ता मी म्हणतो सासवड नगरपालिकेने एखादा दाखवावा, आपण त्यांना बक्षीस देऊ. पण या म्हणून आता आम्हाला पहिलं प्रेफरन्स तर तळागाळातील लोकांकरता जे म्हणजे वस्तीवरती सुद्धा जाणारे किंवा काही शेतात जाणारे सिद्धेश्वर मंदिरासारखा जो रस्ता आहे तो इथल्या सत्ताधिकाऱ्यांच्या मागे पाठपुरावा करून सुद्धा फक्त पावसाळ्यामध्ये फक्त त्याला मलमपट्टी करण्याचं मुरुम टाकायचं काम करतात आणि मंजूर झालं सांगतात, पण अजून मंजूर झालेलं आहे. आणि समजा भाजपने जर काही कामं मंजूर करून आणली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तर त्यालासुद्धा अडवायची कामं ते करतायत. तर मी तर भविष्यामध्ये सांगेल जर सासवड शहराचा जर विकास करायचा असेल तर त्यांनी अशी आड कामं करू नका. ज्याला काम करायचे त्याला करू द्या. ज्यांना कुणाला निधी आणतोय त्या माणसाला निधी आल्यानंतर खर्च करू द्या. आम्ही तुम्हाला अडवत नाही, तुम्ही आम्हाला अडवू नका. तुम्ही पण निधी आणा, तुम्ही पण टाका. आणि बरेचसे असे काही प्रश्न आहेत की त्या प्रश्नांचा जर विचार केला तर बऱ्याच भागामध्ये आता फक्त तुम्ही जर बघितलं तर नगरपालिका ही 3दा स्वच्छता अभियानमध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घेते. पण त्या पद्धतीने जर विचार केला तर तुम्ही आत्ता जाऊन टॉयलेटची व्यवस्था बघा सासवड शहरातील. त्या दिवशी ज्या दिवशी अभियान येतं त्या दिवशी पण तिथं सॅनिटरी नॅपकिन असतील, नॅपकिन असतात, सॅनिटरी नॅपकिन असतील, आपले साधे नॅपकिन परत हात पुसायला तिथं सगळी सोय असते. पण आज जाऊन मला दाखवा जर त्यांनी त्या पद्धतीच्या सुविधा असतील तर आपण त्यांना रोख बक्षीस द्यायचं आजसुद्धा जाहीर करतो मी. आणि जर महिलांकरता विचार केला तर सासवड हे पुरंदर तालुका हा जसं सासवड शहर हे तालुक्याचं शहर आहे. महिला इथंही भरपूर प्रमाणामध्ये बाजारातमध्ये येतात किंवा बाजारपेठ आपली सासवडची मोठी आहे. पण सेपरेट टॉयलेटची व्यवस्था कुठल्याही फक्त 2 ते 3 ठिकाणी सोडली तर त्यांनी तेवढी केलेली नाही. बाकीचा दिखाऊपणा करण्यापेक्षा अशा काही ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून महिलांना आरोग्याचे त्रास होणार नाहीत. आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आता मध्यंतरी सीताफळाचा बाजार तिथं एक माणसं मृत्युमुखी पडली, पण त्यांना दूरदृष्टी पाहिजे की आपण हा बाजार कुठे पाहिजे, कुठल्या शेतीमालाचा दुसरा बाजारसुद्धा कुठे पाहिजे. ह्या सगळ्या सुविधा जर चांगल्या पद्धतीने केल्या तर लोकांचा चांगला न्याय होईल. पण आम्ही आता पुढचं पाऊल टाकत असताना एक चांगल्या पद्धतीचा आराखडा तयार करूनच सासवड शहरामध्ये नियोजन करू आणि एक चांगली सुविधा असणारं सासवड शहर हे आपण प्रत्यक्षमध्ये उतरू. याच ठिकाणी एवढंच सांगू शकतो. अशा प्रकारे एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने काम करण्याची संधी दिलेली आहे. सासवडच्या शहराच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी अधिकचा निधी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे संतोषजी करतील. त्यांना यश येईल. धन्यवाद.